सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 7 बघत होतो आपण। जयसेनाचार्याची टीका आहे। तर संकल्प आणि विकल्प म्हणजे काय हे बघत होतो। काय व्याख्या सांगितल्या होत्या संकल्प आणि विकल्पच्या? शास्त्र घेऊन बसा सगळ्यांच्या हातात म्हणजे समजेल। संकल्प म्हणजे बहिर्द्रव्ये चेतन अचेतन मिश्रे मम इदम इत्यादी परिणाम संकल्प। काय म्हणलं? बाह्य अचेतन द्रव्यामध्ये मम इदम हे परिणाम म्हणजे संकल्प। आणि विकल्प म्हणजे काय? सुखी अहम अभ्यंतरे सुखी अहम दुःखी अहम इत्यादी हर्ष विषाद परिणाम विकल्प। म्हणजे याच्यामुळे मी सुखी आहे दुःखी आहे असा विचार करणं हे झालं विकल्प। संकल्प आणि विकल्प याची व्याख्या घेतली होती समयसारमध्ये सुद्धा त्यांनी सांगितली आहे संकल्प विकल्पाची व्याख्या। तर काय सांगायचं होतं, कशासाठी घेतलं हे? तर त्यांनी वर घेतलं होतं ना की म्हणजे गाथेचा अर्थ लो पहिल्यांदा गाथा काय सांगितली होती? अण्णोण्णं पविसंता दिंता ओगास मण्ण मण्णस मेलंता विअनिच्चं सगम स्वभावं न विजहंती। म्हणजे काय सांगितलं? अन्योन्य प्रवेश करतात कोण? हे 6 द्रव्य जे आहेत त्यांची जी चर्चा चालू आहे ना। तर हे 6 द्रव्य अन्योन्य प्रवेश करतात, परत एकमेकांना ओगासम अण्ण अण्णस देता एकमेकांना अवकाश देतात। मेलंतावी अनिच्चम एकत्र मिसळलेले असतात नित्य तरी सुद्धा सगम स्वभावम न विजहंती म्हणजे काय? स्वस्वभावाला सोडत नाहीत। म्हणजे किती ते इतरांमध्ये मिसळले तरी सुद्धा कुठल्याही द्रव्याचा स्वभाव बदलत नाही। मग परवा एका कॅसेटमध्ये काय सांगितलं जितू यांनी की म्हणले वस्तूचा स्वभाव हा सगळ्यासाठी सेम आहे। मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे मिथ्यादृष्टी असू दे सम्यक दृष्टी असू दे मनुष्य तिर्यांचे देवनारकी असू देत संज्ञीय असंज्ञीय असू देत कोणी सुखी दुःखी असू देत कोणीही असू देत जीव तो लहान बालक तरुण वृद्ध कोणासाठी वस्तूचा स्वभाव बदलतो? वस्तू तर जशी आहे तशी आहे म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये फेरफार नाही चालत। मग हे स्वभाव आहे वस्तूचा की त्रिकालामध्ये एकत्र राहतात तरी सुद्धा मिसळत नाहीत एकमेकांमध्ये, स्वतःचा स्वभाव सोडत नाहीत, अन्यरूप होत नाहीत, हा वस्तूचा स्वभाव आहे। पण जीव का बरं पररूप व्हायला जातो? मग जीवाचा पण स्वभाव हाच आहे। ह्याचे 3 त्यांनी लक्षणं सांगितले। अन्योन्य प्रवेश करतात एकमेकांमध्ये एकमेकांना जागा देतात मिसळलेले राहतात तरी सुद्धा पररूप होत नाही। मग जीवासाठी सुद्धा तेच अप्लाय होत आहे। मग तिथं त्या जीवाला का सुख दुःख होतं? का संसार परिभ्रमण होतं? सांगा, सांग सोनी। जर हे समजते की मी परामध्ये मिसळत नाही पररूप होत नाही होऊ शकत नाही तर याला म्हणायचं संकल्प आणि विकल्प। ह्याच्या कारणाने जीव पराशी अटॅच होतो। म्हणजे हे माझं आहे म्हणत असताना परद्रव्याला म्हणतोय हे माझं, तो संकल्प आहे। स्वतःच्या द्रव्यामध्ये संकल्प नाही आहे, तो अनुभव आहे, ते प्रत्यक्ष ज्ञान आहे। हा मी आहे हे जाणणं त्याच्यामध्ये काय कर्मांचा आश्रवबंध नाही आहे। पण पराला हे माझं आहे किंवा हे मी आहे असं जाणणं हे संकल्प आहे। अशी एक मान्यता ठेवतो ना। जसं घर मम इदम, घर हे माझं, इदम म्हणजे काय? इदम म्हणजे
काढा, म्यूट काढा. हां, हे ना, हे इदम म्हणजे हे, मम म्हणजे माझं. मग हे माझं आहे असं म्हणतो त्यावेळेस ते परद्रव्याकडे बघून म्हणताय म्हणून ते संकल्प झाला. जसं मुलगी कोणाची सांगा, मुलं कोणाची, तुमची, माझी कुठं. म्हणजे त्या मुलांना माझं म्हणतो ना आपण, तो झाला संकल्प. म्हणजे वास्तविक तुमची आहेत का होती? हो म्हणला तरी प्रश्न आहे, नाही म्हणला तरी प्रश्न आहे. पोरं कोणाची? सोनल कोणाची मुलं? माझी. होय. म्हणजे माझी म्हटलं तरी दोष आला, नाही म्हटलं तरी दोष आला. मग म्हणून अनेकांतवादामध्ये समाधान. कथनचित आहेत, कथनचित नाहीत. तर त्यांच्यामध्ये माझा असा जो संकल्प करता, तर ती वस्तू पर असताना त्याला माझं म्हणणं हा संकल्प झाला. आणि विकल्प म्हणजे काय? त्यांच्यामुळं मी दुःखी, त्यांच्यामुळं मी सुखी, असे परिणाम अंतरंगामध्ये त्याला म्हणायचं विकल्प. संकल्प चांगला का विकल्प? जाऊ दे, कंपॅरिझन सांगा. संकल्पापेक्षा विकल्प डेंजर का विकल्पापेक्षा संकल्प? संकल्प जास्त डेंजर, कारण आधी आपण त्याला माझं म्हणतो आणि मग सुख दुःख मानतो. बर, सोनी, संकल्प चांगलं का विकल्प चांगला आहे? दोन्ही वाईटच आहे. दोन्ही वाईट आहे. मग एक मुंबईला एक आहे आणि बिग वनला दुसरा एक आहे. म्हणजे संकल्प असू दे किंवा विकल्प असू दे, तो पराचाच विचार आहे. मग दोन्ही पण डेंजर आहेत म्हणा, किंवा मग संकल्प म्हणजे कदाचित काय म्हणायचं, तिथं कमी दोष आहे म्हण, पण विकल्पामध्ये जास्त त्रस्त होतो जीव. का? कारण तीर्थंकरांनी सुद्धा संकल्प केला, ही माझी माता, हे पिता, पण विकल्प नव्हते की त्यांच्यामुळं मी सुखी दुःखी, म्हणून ते सुटू शकले. किंवा समजा जाऊ देत, संघ असतो मुनींचा, त्यांच्यामध्ये आचार्य आहेत, मुनिगण आहेत, अन्य, मग ते सगळे एकत्र राहतात तेव्हा हे माझे गुरु हे संकल्प करता का नाही तुम्ही? किंवा हे शास्त्र माझं, हे मंदिर माझं, हे एक संकल्प आहे ना. त्यामुळं संकल्पामध्ये ठीक आहे, श्रद्धेतून च्युत झाला तर ते सुद्धा डेंजर आहे, पण जर श्रद्धा समीचीन आहे तर त्याच्यामध्ये इतका दोष नाही लागणार. ज्ञानीची परिणती अशीच असते, भलेही त्याला मी माझं म्हणतोय तरी ती माझी नाही. मग संकल्प करतो तो पण जीव, हे मला सांगायचं आहे. पण विकल्प जर करेल तर अडकणार. जसं आता परवा एक व्हिडिओ बघितला होता, काय एका महाराजांचा मुंबईवरून विहार चालला होता, विहार करणार होते, आणि दुसरे महाराज माहीत नाही मला त्यांच्या संघातले होते का कोण दुसरे भेटले होते असं. तर ते महाराज मुंबईवरून विहार करायलेत म्हणल्यावर ते दुसरे महाराज रडत होते. असं कधी बघितलं नाही, असं ढसाढसा रडत होते. आणि ते बरोबर व्हिडिओ शूटिंग करणाऱ्यांनी बिचाऱ्यांनी, ते आचार्य तर त्यांचं व्हिडिओ शूटिंग नाही केलं, ह्यांच्यावरच फोकस. म्हणजे त्यांना किती दुःख होतंय, किती त्यांची काय म्हणायचं, किती त्यांना एकरूपता आहे त्या आचार्यांशी, असं दाखवलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी. पण हे म्हणायचं विकल्प. म्हणजे असे विकल्प तत्वज्ञानी, सम्यक दृष्टी, मोक्षमार्गस्थ जर असं करू लागला तर आदर्श काय झाला हो इतरांसाठी. म्हणजे मला म्हणायचे, गुरु आहेत तुम्ही, मुनी होते, दिगंबर मुनी दोघं सुद्धा, एक चालले होते बाहेर आणि एक तिथंच थांबणारे होते. तर ते चालले म्हणून ते तिथं राहणारे मुनी रडत होते. म्हणजे असं कधी डोळ्यातून अश्रू काढत नसतात. कोण ज्याला परामध्ये एकत्व आहे त्यालाच डोळ्यातून अश्रू येतात. काय म्हणले? काय म्हणले? माहेरून जाताना रडता ना तुम्ही? का रडता? का नाही आता बंद झालं, ट्रेंड बदललं का काय? आमच्याकडे अजून पण चालू असते. म्हणजे का रडतात लोक? तर त्यांचा माझा वियोग सहन नाही होत, किंवा त्यांच्यामुळं मी सुखी, त्यांच्यामुळं मी दुःखी, हे भाव आहेत, म्हणून तिथं संक्लेश होतात, म्हणून त्या विकल्पाने त्रस्त आहे जीव. मग असं करणं योग्य नाही.
म्हणजे त्यांना म्हणत होते मी की ते मुनी आहेत म्हणजे गुरु आहेत, इतरांसाठी आदर्श आहेत, आणि त्यांनी जर अशी परिणती दाखवले तर समाजाला काय आदर्श मिळाला, किंवा समाजाला तुम्ही काय म्हणून शिकवण देणार की पराचा वियोग झाला तर तो परद्रव्य आहे, त्याच्यामध्ये हर्ष विषाद करणं चुकीचं आहे, हे पराला काय उपदेश देणार जर मीच रडू लागलो तर. म्हणून सांगितलं की संकल्प करणार तुम्ही, पण त्याच्यात जर विकल्पामध्ये अडकलात तर निर्विकल्प होऊ शकणार नाही. म्हणून निर्विकल्पतेची साधना करा. कोणाशी इतकी अटॅचमेंट नको की त्याच्या निमित्तामध्ये धर्मापासून, साधनेपासून किंवा इतरांना तसा आपला आदर्श मिळेल ह्याच्यासाठी तरी ॲटलिस्ट त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. असे विकल्प मला माझ्या संसारवर्धक आहेत म्हणून ते समजून तरी स्थिर व्हायला पाहिजे. म्हणून संकल्प आणि विकल्पाचं लक्षण इथं सांगितलं. पुढं थोडंसं वाचलं होतं आपण हे, पण जरासं खुलासा राहिला होता. मिळालं का टीकेमध्ये? सोनल पुस्तक आहे का हातात? वीतराग निर्विकल्प समाधौ वीतराग विशेषणम अनर्थकम इति उक्ते सती परिहारम आह. काय म्हणले? जे शब्द येतो ना असं शास्त्रामध्ये, वीतराग निर्विकल्प समाधी, शास्त्र आहे का तुझ्याजवळ? सोनल मिळालं का? म्हणजे 7व्या गाथेची जयसेनाचार्यांची टीका आहे, त्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारले. एक पॅरेग्राफ गेला, दुसरा पॅरेग्राफमध्ये असेल बघ. संकल्प विकल्प असं जिथे आलं ना त्याच्या पुढची लाईन आहे. वीतराग निर्विकल्प समाधीमध्ये वीतराग असं विशेषण का वापरलं, याचं कारण काय, असा प्रश्न आहे शंकाकाराचा. वीतराग वापरण्यापेक्षा फक्त निर्विकल्प समाधी म्हटलं असतं तर बास झालं असतं. वीतराग हे विशेषण अनर्थक आहे असं विचारलेलं असताना त्याचा परिहार करतात. वाच. आर्तरौद्र रूपस्य, जोरात वाच. आर्तरौद्र रूपस्य विषय कषाय निमित्तस्य अशुभ ध्यानस्य वर्जनार्थत्वात् हेतुमत भाव व्याख्यानत्वात् वा भाव व्याख्यानत्वात् वा कर्मधारय समासत्वात् वा भावना ग्रंथे पुनरुक्त पुनरुक्ति दोष भावात पुनरुक्त दोष अभावत्वात् वा. पुनरुक्ति दोष उक्ती नाही आहे, उक्त आहे ना? उक्ती आहे का तुझ्याकडं? पुनरुक्त आहे माझ्याकडं. बरं असू दे, पुढं. विशेषणत्वात् वा दृढीकरणार्थत्वात् वा. म्हणजे काय सांगायला लागले? वीतराग हे विशेषण का दिलं असं प्रश्न विचारलाय ना, त्यासाठी हे अर्थ म्हणून त्याच्या उत्तरार्थ सांगतायत हे हेतू सगळे. काय उत्तर दिलं पहिल्यांदा? आर्तरौद्र रूप विषय कषायाचे निमित्त असणाऱ्या अशुभ ध्यानाचं वर्जनार्थत्वात, म्हणजे काय, अशुभ ध्यानाचा निषेध करण्यासाठी, निषेध करणारा असल्यामुळे असं पंचमी लावायचं. काय म्हणले? आर्तरौद्र रूप विषय कषायाच्या निमित्त असणाऱ्या अशुभ ध्यानाचा निषेध करण्यासाठी. आता मी शॉर्टमध्ये लिहिते. अशुभ ध्यान म्हणजे राग आहे. मग वीतराग विशेषण का दिलं? कारण या अशुभ ध्यानाने ते रहित आहेत म्हणून अशुभ ध्यानाचा निषेध करण्यासाठी. पहिलं विशेषण दिलं अशुभ ध्यानाचं वर्जनार्थत्वात, म्हणजे काय, अशुभ ध्यानाचा निषेध करणार असल्यामुळे असं म्हणून वितराग विशेषण दिलं. दुसरं काय सांगितलं? हेतुमत भाव व्याख्यानत्वात. हेतू म्हणजे
हेतू म्हणजे विशेषण आणि हेतुमत म्हणजे विशेष्य. मग हेतू हेतुमत म्हणा नाहीतर विशेषण विशेष्य. विशेषण विशेष्य भावाचं कथन करत असल्यामुळे म्हणजे वितराग या शब्दाच्या द्वारे विशेषण आणि विशेष्य दोन्ही दाखवायचं आहे. कोण आहे विशेषण, कोण विशेषण, विशेष्य. वितराग निर्विकल्प समाधी या शब्दामध्ये विशेषण कोण, विशेष्य कोण? वितराग विशेषण झालं आणि आत्मा विशेष्य. निर्विकल्प समाधी हे विशेष्य म्हणजे ती निर्विकल्प समाधी कशी आहे, वितराग आहे म्हणून तिथं विशेषण विशेष्य भाव दाखवण्यासाठी म्हणून सुद्धा वितराग हे विशेषण दिलं त्यांना. म्हणजे त्याला, त्या ध्यानाला, त्या समाधीला. म्हणजे थोडक्यात सांगायचं त्यांना की वितराग शब्द वापरायचं काय गरज पडली, निर्विकल्प समाधीला वितराग हे विशेषण वापरण्याची काय गरज, तर अशुभ ध्यान ते नाही आहे तर वितराग ध्यान आहे हे सांगितलं पहिल्यांदा. दुसऱ्यामध्ये सांगितलं की ते निर्विकल्प समाधी कशी आहे हे अजून थोडंसं एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून किंवा त्याचा खुलासा जास्त व्हावा म्हणून वितराग विशेषण वापरलं. समजते? तिसरं सांगितलं कर्मधारय समासत्वात. काय असतं कर्मधारय समास? कर्मधारय समास असल्यामुळे वितराग हे विशेषण वापरलं. जसं आपण म्हणतो ना वितराग तेच निर्विकल्प, ह्याला म्हणायचं कर्मधारय समास. जे वितराग आहे तेच निर्विकल्प आहे किंवा जे ज्ञान आहे तेच सुख आहे असं जर तुम्ही म्हटला तर ते कर्मधारय समास झाला. म्हणून इथं वितराग हे विशेषण त्या निर्विकल्पसाठी वापरलं तर जे वितराग तेच निर्विकल्प असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस इथं कर्मधारय समास झाला. मग कर्मधारय समास दाखवण्यासाठी हे एक अर्थ घेतलं. काय म्हणती? समजलं ना? पुढं सांगितलं भावना ग्रंथामध्ये पुनरुक्त दोष नसतो. म्हणजे तुम्ही वितराग म्हणा, निर्विकल्प म्हणा, समाधी म्हणा, ॲक्च्युली सगळे एकार्थवाची आहेत पण तरी सुद्धा मग का 3 ठिकाणी 3 वेगळे वेगळे वापरले तर सांगतायत की भावना ग्रंथ म्हणजे आता जो हा पंचपरमागम आहेत सगळेच भावना ग्रंथ आहेत. म्हणजे शुद्धात्म्याची स्वरूप दाखवणारे अध्यात्म ग्रंथ आहेत त्यालाच भावना ग्रंथ म्हणा. तर भावना ग्रंथामध्ये पुन्हा पुन्हा तेच वर्णन केलं तरी सुद्धा दोष येत नाही म्हणून तिथं त्यांनी घेतलं पुनरुक्ती दोषः नास्ति किंवा पुनरुक्त दोष अभावत्वात. जरी तुम्ही तिथं अनेक वेळा सांगितलं तरी बाधा येत नाही. पण जे खंडन मंडनाचे गोष्टी असतात किंवा ते ग्रंथ असतात ना त्याच्यामध्ये एक गोष्ट एकदाच सांगायची, परत परत तेच सांगितलं तर तुमचं पक्ष उलटं काय म्हणायचं शक्ती कमी झाली हे समजतं. म्हणजे समजा तुम्ही माझ्यासमोर बसलेले परमतवादी आहेत आणि मी जैन मतवादी आहे आणि तुम्ही मला काहीतरी प्रश्न विचारला आणि मी तुम्हाला एकच वाक्यात परत परत उत्तर देते आहे किंवा घुमून फिरून तेच सांगते तर तुम्हाला इतकं ते समजणार नाही किंवा तुम्हाला पटणार नाही. म्हणून जे खंडन मंडन रूप ग्रंथ असतात त्याच्यामध्ये किंवा आगम रूप ग्रंथ म्हणा त्याच्यामध्ये पुनरुक्ती चालत नाही. पण भावना ग्रंथामध्ये म्हणूनच सांगितलं की समयसारच्या 415 गाथांमध्ये सगळं आत्माच सांगितलं आहे. मग सगळीकडे आत्म्याचं वर्णन केलं तर दोष येत नाही. किंवा कसं जाणायचं, कसा आहे आत्मा हे सगळं त्याच्यामध्ये जे वर्णन आलं ते पुनरुक्त आहे, परत परत तेच सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा तो दोषः नास्ति. मग ते दोष नसल्यामुळं वितराग हे विशेषण दिलं तरी काय बाधा येत नाही. पुढचं हेतू दिला, हे सगळे हेतू आहेत बरं का त्याचे. वितराग हे विशेषण का दिलं ह्याच्यासाठी. वा स्वरूपस्य विशेषणत्वात्, वितराग हे स्वरूपाचं विशेषण असल्यामुळे म्हणजे स्वभाव कसा आहे वितराग आहे आणि त्या वितराग निर्विकल्प समाधीचं वर्णन करतायत. म्हणून निर्विकल्प समाधी म्हणा स्वभाव म्हणा त्याचं ते विशेषण असल्यामुळे ही सगळी विशेषणं आहेत स्वभावाची. निर्विकल्प आहे, वितराग आहे,
समता स्वभावी आहे, हे सगळे विशेषण आहेत. त्यामुळं स्वरूपाचं ते विशेषण असल्यामुळे वापरलं तरी पण काय बाधा येत नाही. वीतराग हे शब्द आम्ही वापरणार असं सांगितलं. आणि शेवटचं सांगितलं दृढीकरणार्थम. कशाचं दृढ करण्यासाठी? तर श्रद्धान दृढ करण्यासाठी सांगितलं. किंवा एकाला दुसरा शब्द वापरला ना तर तुम्ही जे काय एक्सप्लेन करणार आहे त्याची दृढता येते. म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सुद्धा तुम्ही एकाचा दुसरा शब्द तिसरा शब्द, जसं गुगलवर समजा तुम्ही एखाद्या शब्दाचा अर्थ बघायला गेलात तर एकच शब्दाचा एकच अर्थ नसतो. किती अर्थ असतात बघितलंय कधी? काय का ज्ञानी झालाय सगळे? म्हणजे कुठल्या शब्दाचा आपल्याला अर्थ नाही आला तर आपण ते सोनाली काय कराली? काय म्हणले मी? म्हणजे आपण जर तिथं एखाद्या शब्दाचा अर्थ पाहिजे म्हटलं तर त्याच्यावर सर्च करतो किंवा कोश बघितला असाल, डिक्शनरी तुमची काय म्हणायचं विकिपीडिया बघितला असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा एकाच शब्दाचे अनेक अर्थ दिसतात तुम्हाला. मग त्याच्यावरून सांगितलं की दृढ होतो तो अर्थ ह्याच्यासाठी किंवा अविशेष खुलासा होतो. म्हणून वीतराग म्हणा, निर्विकल्प, समाधी हे सगळे परत परत शब्द का वापरले तर श्रद्धान दृढ करण्यासाठी. म्हणजे जी निर्मळ श्रद्धा आहे स्वभावाची ती अजून दृढ होते की खरोखर मी निर्विकल्प तर आहेच, त्याबरोबर वीतराग सुद्धा आहे. म्हणून असं त्या शब्दाचं महत्त्व अजून वाढतं किंवा त्याच्यामध्ये दृढता अजून येते. ह्याच्यासाठी म्हणून सांगितलं दृढीकरणार्थत्वात, श्रद्धा दृढ करण्यासाठी म्हणून सुद्धा वीतराग हे विशेषण वापरलं गेलं. एवं वाच वीतराग निर्विकल्प समाधी व्याख्यान काले सर्वत्र ज्ञातव्यम. अशा रीतीने जिथं कुठं असं वीतराग निर्विकल्प समाधीचं व्याख्यान येणार तर तिथं हे सगळं समजून घ्या. ह्याच्यासाठी म्हणून कथन केलं जातं. वीतराग हे शब्द का वापरला जातो तर याच्यासाठी. मग सगळ्या ग्रंथांमध्ये हा शब्द असा येतो. वीतराग सगळ्या ठिकाणी विशेषण रूपाने वापरलं जातं तर त्याचा सगळीकडं असाच अर्थ आहे. हे हेतू आहेत. पुढं वीतराग सर्वज्ञ. जोरात वाच, तुझा आवाज कॅच होत नाही. वीतराग सर्वज्ञ निर्दोषी परमात्मा शब्दादिषु अपि अनेन एव प्रकारेण पूर्वपक्षे कृते यथा संभव परिहारः दातव्यः इति. काय सांगायचंय? वीतराग सर्वज्ञ निर्दोषी परमात्म शब्द आदिकांमध्ये सुद्धा अनेन एव प्रकारेण याच प्रकाराने पूर्वपक्ष केला असताना यथासंभव परिहार देण्यायोग्य आहे. म्हणजे आता तुम्हाला हे शब्द दिलेत ना त्यांनी, वीतराग निर्विकल्प समाधी याच्यामधल्या वीतराग शब्दाचं त्यांनी खुलासा करून सांगितले. पण जिथं कुठं असे शब्द येतात वीतराग सर्वज्ञ निर्दोषी परमात्मा हे जिथं कुठं विशेषण रूपाने वापरले जातील ना शब्द तिथं सुद्धा हाच अर्थ ग्रहण करा हे सांगायले. काय कळलं? आता ग्रंथामध्ये टीकेमध्ये वगैरे वाचायला गेला तर समजेल तुम्हाला की अनेक विशेषणं वापरून तिथं खुलासा केलेला असतो. मग तिथं जिथं कुठं असे शब्द आलेत, सर्वज्ञ आले, निर्दोषी परमात्मा आला, तर हे शब्दसुद्धा याच अर्थासाठी वापरले जातात, याच हेतूसाठी. कारण तिथं सुद्धा ते स्वभावाचं विशेषण आहे, हेतुमत भाव आहे, कर्मधारय समास आहे, अशुद्ध्यानाचं निराकरण करणारा आहे आणि श्रद्धान दृढ करणारा आहे. म्हणून तिथं हे सगळे शब्द वापरले जातात असं सांगितलं. वीतराग अशा रीतीने पूर्वपक्ष केला असताना यथासंभव परिहार देण्यायोग्य आहे. म्हणजे तिथं पण हेच उत्तर आहेत असं समजून घ्या. पुढं यतः एव कारणात् वीतरागः ततः एव कारणात कसं वाचायचं? कसं वाचायचा अर्थ समजायला पाहिजे. यतः एव कारणात वीतरागः ततः एव कारणात निर्विकल्प समाधीः.
इति हेतु हेतुमत भाव शब्दस्य अर्थ, म्हणजे जे काय दुसरं हेतू दिलं ना त्यांनी, हेतु हेतुमत भाव म्हणजे काय, यतः एव कारणात, ज्या कारणामुळेच वीतराग आहे त्या कारणामुळेच निर्विकल्प समाधी आहे, अशा रीतीने हेतु हेतुमत भाव असं त्या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे हेतु हेतुमत म्हणजे काय ह्याच्यासाठी सांगायला लागले, जो वीतराग आहे तोच निर्विकल्प समाधी रूप आहे, किंवा ज्या कारणाने वीतराग आहे त्याच कारणाने निर्विकल्प समाधी आहे, असं जिथं वापरलं जाणार ना तिथं विशेषण आणि विशेष्य किंवा हेतू हेतुमत भाव आहे असं समजून घ्या, असं त्यांनी सांगण्यासाठी म्हणून खुलासा केलाय. समजलं का? सगळ्या ठिकाणी आपण जर हेतूनी सिद्धी केली तर जास्त तो पक्ष सिद्ध होतो, दृढ होतो, त्याच्याबद्दल विशेष ज्ञान होतं, म्हणून हेतू वापरला जातो कुठंही. मग जिथं म्हणले आत्ता परमतवादी असतील तर तिथं सुद्धा त्यांचं खंडन करण्यासाठी किंवा त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून जे वापरले जाणार ना हेतू, तर ते हेतूच्याद्वारेच साध्याची सिद्धी केली जाते. असं बाष्कळ बडबड नसते त्यांच्यामध्ये. म्हणजे काय, फक्त प्रतिज्ञा आणि हेतुरूपानेच बोलायचं जेव्हा तुम्ही वादविवादामध्ये बसता. जसं पूर्वी व्हायचे ना गोष्टी, काय म्हणायचं त्याला शब्द एक, संगोष्ठी नाही, असं विवाद होत होते ना, डिबेट टाईप. तर त्याच्यामध्ये परमतवादीला तुम्हाला खुलासा करायचा असेल तर फक्त हेतू सांगावा लागतो. तुम्ही असं एक्सप्लेन करायची, तुमचा विस्तार सांगायची गरज नाही किंवा सांगायला नकोय. प्रतिज्ञा आणि हेतू, जीव ज्ञानमय आहे जाणत असल्यामुळे, एवढंच सांगायचं. याच्यापेक्षा जास्त बाष्कळ बडबडायची गरज नाही आहे, कारण समोर पण ज्ञानी आहेत तुमच्या, पण त्यांचं फक्त ज्ञान वेगळं आहे आणि तुमचं ज्ञान वेगळं आहे. ह्याच्यासाठी म्हणून असं माताजी काय सांगते, जेव्हा घरामध्ये तुम्ही सासूबाईंशी बोलता, कसं बोलता सोनालीताई, सासूबाईंशी कसं बोलायचं, आम्हा सांगते जर घरात भांडणं व्हायला नको असतील ना, प्रतिज्ञा आणि हेतू बोलायचं. बास, आज कारल्याची भाजी करायची आहे का का नाही विचारायचं, नको म्हणायचं नाही किंवा वाढवायचं नाही विषय, जिथल्या तिथं संपवायचं. जर असं सांगितलंय तर असंच करायचं. त्याच्या मागं जर काही विचारायला गेला, सांगायला गेला की मग तिथं वाद होतात. म्हणून घरामध्ये पण एवढंच बोला म्हणतात आम्हा, काय प्रतिज्ञा बोला आणि हेतू बोला, बास, मी बाहेर जाणार आहे असं तुम्ही बोलता. मग हेतू द्यावा लागतो कशासाठी, मग ते हेतू ऐकल्यावर सासूबाई शांत बसणार, नाही तर मागं आपल्या बघायला पाठवणार कोणाला तर कुठे गेली म्हणून. म्हणजे हेतू असेल तर तिथं ते साध्य आपल्याला सिद्ध होतं, अन्यथा त्याच्यामध्ये अडथळा येतो, त्यामध्ये त्याचं ज्ञान होत नाही. हेतूच्याद्वारे व्यवस्थित ज्ञान होतं म्हणून. तर ही गाथा समजून काय, जे सांगितलं ना त्याच्यात हेतूचा अर्थ कारण होतो ना, आणि आता जे अर्थ लिहून दिला त्यात विशेषण लिहून दिला. हेतू, बरोबर आहे की, प्रतिज्ञा आणि हेतूमध्ये हेतू म्हणजे कारण आहे आणि इथं हेतू म्हणजे विशेषण आणि विशेष संबंध आहे. मग मला म्हणायचं आहे तुम्हाला, हे सगळे हेतू आहेत ग. म्हणजे आता आपण काय वाक्य केलं, एक अनुमान वाक्य केलंय आपण, वीतराग निर्विकल्प समाधी. या वाक्यामध्ये वीतराग हे विशेषण वापरलं कारण हे सगळे हेतू आहेत त्याचे. म्हणजे या हेतूंच्याद्वारे या साध्याची सिद्धी करायची आहे, म्हणून तिथं हेतू वापरला तर साध्य लवकर समजतं, लवकर सिद्ध होतं, स्पष्ट होतं. म्हणून तिथं हेतूंच्याद्वारे तुम्हाला साध्यापर्यंत जायला मदत होते, एवढंच. मग हेतू म्हणजे कुठं कसं प्रकरण आहे तसा अर्थ लावायचा. हेतू म्हणजे कारण, हेतू म्हणजे साधन, हेतू म्हणजे विशेषण. तर ह्याच्यावर अध्यात्म सांगितलं होतं माताजींनी. काय 3 विशेषणं दिली आहेत ना गाथेमध्ये. अन्योन्य प्रवेश करतात, एकमेकांना अवकाश देतात आणि नित्य मिसळलेले असतात. तरीही जीव आता जीवावर लावायचं आहे फक्त तुम्हाला, तर त्यामध्ये कसं लावलं, म्हणजे जीव स्वस्वभावाला सोडत नाही का किंवा कसा प्रवेश करतो. जीव तर अन्य द्रव्यांमध्ये प्रवेश करत नाही,
म्हणजे पुद्गल धर्माधर्म आकाशकाल ह्यांच्यामध्ये प्रवेश करत नाही. पण मग कुठं प्रवेश करतो असं सांगायचं आहे. कोण कोणामध्ये प्रवेश करतं? 3 विशेषणं जी दिली ना, तर त्यातलं पहिलं अन्योन्य प्रवेश सांगायला लागलेत ना, तर त्याच्यामध्ये कोण कोणामध्ये प्रवेश केला सांग. कोणाचा कोणामध्ये प्रवेश आहे? तर जीवामध्ये भावकर्मांची उत्पत्ती. हे पण पर आहे ना, त्यामुळे जीव आणि भावकर्म ह्यांचा अन्योन्य प्रवेश झालाय. तरी सुद्धा जीव स्वतःच्या स्वभावाला सोडत नाही आणि कर्म सुद्धा स्वतःच्या स्वभावाला सोडत नाही. दोन्हीकडे समजून घ्या. म्हणून अन्योन्य प्रवेश म्हणताना काय समजून घ्यायचं आहे? बाकीच्या द्रव्यांचं आपल्याला प्रयोजन नाही आहे, त्यामुळे जीवाचं सुख बघायचं आहे आपल्याला. तर जीव कोणामध्ये प्रवेश करतोय किंवा जीवामध्ये कोण प्रवेश करतायत? हे भावकर्म. तर ह्यांच्यापासून जीव भिन्न आहे, त्यामुळे तो स्वभावाला सोडत नाही. दुसरं विशेषण होतं काय? परस्पर अवकाश दान देतात. कोण कोणाला अवकाश देत आहे? भावकर्मच घ्यायचे शेवटी परत इथं, कारण दुसऱ्या कोणाला तुम्ही तुमच्यामध्ये स्थान दिलेलं नाही आहे. जे काय तुमचेच विकारी परिणाम आहेत ना, त्यामुळं ज्ञान आणि क्रोध आदी परिणाम जे आहेत, तर त्यांना भलेही अवकाश दिलं तरी सुद्धा जीव आपल्या स्वभावाला सोडत नाही. नित्य मिसळलेले आहेत म्हणजे आता ह्याच्यावर अध्यात्म कसं लावलं? हे कुठला नाही सांग? जीवाचे भावकर्म कुठला नाही? बोला. जीवाचे भावकर्म कुठला नाही? सोनल. उपचरित सद्भूत व्यवहारने जीवाचे भावकर्म, कारण जीवाचीच ते अशुद्ध पर्याय आहे, त्यामुळं. बरं, हे दाखवलं ना आपण. तर इथं हे कोण आहेत अनादीपासून मिसळलेले? तर विकारी भावांची जीव अनादीपासून मिसळलेला आहे. तर हे बाहेर सांगितलं व्यवहार न्यायाने. ह्याला मला निश्चय न्यायाने सांगा बघू. अन्योन्य प्रवेश, अवकाशदान आणि नित्य मिसळलेले असं कोण आहे जीवामध्ये निश्चयाने? कोण कोणाला? द्रव्य आणि त्याचे गुण म्हटलं तर अन्योन्य प्रवेश. बरोबर आहे. इथं काय सांगायचं? अनंत गुण एकमेकामध्ये प्रवेश करतात. त्यामुळं प्रवेश करतात इन द सेन्स द्रव्यामध्ये ते व्याप्त आहेत असं या अपेक्षेने. त्यामुळं अन्योन्य प्रवेश करतात तरी सुद्धा प्रत्येक गुण स्वतंत्रच आहेत, ते आपला आपला स्वभाव सोडत नाहीत. पुढं अवकाशदान म्हणताना कोण कोणाला कुठं अवकाश दिलंय? निश्चयाने पूर्ण द्रव्य. बरोबर. जो काही असंख्यात प्रदेशी जीव आहे त्या असंख्यात प्रदेशात अनंत गुणांना अवकाश आहे. या असंख्यातची सदृष्टी आहे आणि या अनंताची, बरं का. तर असंख्यात प्रदेशामध्ये अनंत गुणांचा अवकाश आहे तरी सुद्धा दोघं एकमेक होत नाहीत, म्हणजे कुठलेही गुण मिसळत नाहीत आणि आपला स्वभाव सोडत नाहीत. पुढं नित्य मिसळलेले कोण आहेत? सगळे अनंत गुणच. सगळ्या अनंत गुणांचा परस्परामध्ये मिसळलेला असं दिसून येते तुम्हाला. जिथं ज्ञान आहे तिथंच आनंद आहे. एका प्रदेशावर किती गुण आहेत म्हटलं ना? अनंत गुण आहेत. मग हे सगळे नित्य मिसळलेले आहेत तरी सुद्धा स्वस्वभावाला कोणी कधीही सोडत नाही, हे बघायचं आहे. बाकीचे द्रव्य पुद्गल धर्माधर्म हे सोडत नाहीत, ह्याचं काय आपल्याला प्रयोजन नाही आहे. पण मी माझ्या स्वभावामध्ये असताना सुद्धा हे सगळे अनंत गुण किंवा द्रव्यगुण पर्याय हे सुद्धा सगळे आपल्या आपल्या स्वभावाला सोडत नाहीत. जसं आहे तसं स्वरूप ते टिकून आहे. अशाच प्रकारे ज्ञानाचे अनंत विभाग प्रतिच्छेद ते सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा हे घटवा असं सांगितलं आहे आम्हा. काय कळलं का तुम्हाला? म्हणजे विशेष समजलं याच्यातून. अजून काय जे काय
आता हे ज्ञान गुण आहे, आनंद गुण आहे, चारित्र्य गुण आहे, श्रद्धा गुण आहे, हे तर परस्पर एकमेक होतच नाहीत. ह्याच्यामध्ये तर हे 3 विशेषणं गेलीच. पण त्याच्याबरोबर फक्त एक ज्ञान पर्याय घेतली आपण, तर त्या ज्ञान पर्यायामध्ये ही एकच ज्ञान पर्यायामध्ये किती अविभाग प्रतिच्छेद? अनंत अविभाग प्रतिच्छेद आहेत. एक अविभाग प्रतिच्छेद सुद्धा दुसऱ्या रूप होत नाही. समजतंय का काय म्हणलं मी? ज्ञान गुण घ्या, त्या ज्ञान गुणाचे अनंत विभाग प्रतिच्छेद आहेत, ते सुद्धा परस्पर एकमेक होत नाहीत. ज्ञानाची पर्याय घेतली तर ती पर्यायात सुद्धा असणारे अनंत विभाग प्रतिच्छेद ते सुद्धा परस्परामध्ये मिसळत नाहीत किंवा ते एकमेकांमध्ये आहेत तरी सुद्धा आपला स्वभाव सोडत नाहीत. एकमेकांना अवकाश दान देतात तरी सुद्धा ते स्वस्वभावापासून च्युत होत नाहीत. असंच प्रत्येक गुणामध्ये समजून घ्या. म्हणजे द्रव्यामधून गुण, गुणांचे अविभाग प्रतिच्छेद, परत पर्यायाचे अविभाग प्रतिच्छेद, सगळ्यामध्ये हे वर्णन समजून घ्या. त्यांनी फक्त गाथेमध्ये द्रव्याच्या अपेक्षेने सांगितलं. 6 द्रव्य परस्पर मिसळलेले असले तरी सुद्धा स्वभाव सोडत नाहीत. तसंच एका द्रव्यामध्ये घ्या 6 द्रव्यातल्या, त्या द्रव्यातले अनंत गुण परस्पर मिसळलेले असले तरी सुद्धा स्वभाव सोडत नाहीत. त्या प्रत्येक गुणाचे अविभाग प्रतिच्छेद सुद्धा स्वतंत्र आहेत. त्या प्रत्येक गुणाची प्रत्येक पर्याय स्वतंत्र आहे. त्या पर्यायातले अनंत विभाग प्रतिच्छेद सुद्धा स्वतंत्र आहेत. ते परस्पर मिसळलेले दिसतात तरी स्वभाव सोडत नाही. काय ते विभुत्व शक्तीचं वाक्य आहे ना, सब गुण सभी व्यापते. बरोबर. आत्मशक्ती बरोबर. विभुत्वने प्रत्येक गुण प्रत्येकामध्ये व्यापतो, पण तरी सुद्धा काय ते स्वतंत्रता त्यांची नष्ट होत नाही. ते एकमेक रूप होत नाहीत. हे पण सांगितलं ना. कुठली शक्ती आहे ती शोधून काढा. कुठल्या शक्तीच्या द्वारे ते एकमेकात व्यापतात तरी सुद्धा एकमेक रूप होत नाहीत, आपला स्वभाव सोडत नाही. मग हे सगळं समजून आपल्याला काय फायदा जीवनात? तुम्ही सगळ्यांच्यात मिसळायला जाता, सगळ्यांचे रूप व्हायला जाता, तर त्याच्यामुळं संसार वाढतोय, त्याच्यामुळं आकुलता, दुःख किंवा विकल्प वाढत आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे? जरी राहत आहे सगळ्यांच्यामध्ये तरी सुद्धा सगळ्यापासून मी भिन्न आहे ह्याची अनुभूती सतत ठेवा. ते श्रद्धा दृढ ठेवा, तर बाकीचे सगळे संयोगी जीव तुम्हाला संसाराला कारण नाही आहेत. संयोगी भाव संसाराला कारण आहेत. म्हणून संयोगाला हटवायचं नाही आहे, तर आपल्या परिणामांपासून त्यांना दूर करायचं आहे, परिणामातून दूर व्हायचं आहे. म्हणून हे समजून आपल्याला जीवनामध्ये हाच फायदा की सगळ्या द्रव्यामध्ये जरी मी राहतो, संसारात राहतो, तरी सुद्धा संसारापासून भिन्न आहे, अलिप्त आहे असं जाणा. हो, जाणा. स्वतंत्र स्वाधीन जीव जाणा. अनंत गुणांचा पिंडरूप जीव जाणा. पहा, माझे सर्व गुण स्वतंत्र आहेत. प्रत्येक गुणाचे कार्य भिन्न भिन्न आहे. कोणतेही गुण आपला स्वभाव सोडत नाहीतच. हा मी जीव सुद्धा जानन स्वभाव न सोडणाराच आहे, जाणणाराच आहे. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.